बातमी आता अर्थातच आषाढी वारी संदर्भातली आहे। आषाढी यात्रेच्या महासोहळ्याकरता पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। मानाच्या 10 पालख्यांसह हजारो दिंड्या पंढरीत पोहोचतायत। विठुरायाच्या पदस्पर्शानं करता पावन झालेली ही भूमी पदस्पर्श दर्शनाकरता जवळपास 12 ते 14 तासांचा कालावधी लागतोय। लाखो वैष्णवांचा हा मेळा पंढरीत पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगते गुज पांडुरंग। आषाढी यात्रेच्या सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत। मानाच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकताय, आपण आता नामदेव पायरीजवळ आहोत। 16 दर्शन मंडप या ठिकाणी भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत। पंढरपुरामध्ये सर्वत्र ज्ञानोबा तुकोबाचा गजर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय। प्रशासनाच्या वतीने चोख या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आषाढीचा सोहळा आता फक्त सोहळा न राहता महासोहळ्याचं स्वरूप या ठिकाणी प्रशासनाने दिलेलं आहे आणि भाविक देखील जवळपास यावर्षी रेकॉर्ड ब्रेक येतील। 18 ते 22 लाख भाविक यावेळेस आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी येतील अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे। आणि एकंदरीतच उद्या दशमी दिवशी पालखी तळावर, वाखरीच्या पालखी तळावर सर्व मानाच्या पालख्या येतील आणि त्याच्यानंतर पंढरपूरकडे हा संतभार प्रस्थान करेल आणि 6 तारखेला मात्र आषाढी यात्रेचा महासोहळा याची देही याची डोळा संपूर्ण महाराष्ट्र बघेल। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।